Hi, welcome back to the channel. Friends, when we talk with people in English, there are certain words that we need to use anyway. काही असे शब्द असतात की जे आपल्याला वापरावेच लागतात. अशा अनेक शब्दांपैकी मे हा एक शब्द आहे. Yes, the word may. Exactly what is the meaning of it? How we can use it? What is exactly use of the word may in our communication? मे या शब्दाचा अर्थ काय? तो नेमका कसा वापरायचा असतो? का वापरायचा असतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. But before going ahead, of course, please do subscribe the channel and of course, press the bell icon that you never miss the updates from our channel. Friends, मे का आणि कशासाठी वापरायचा असतो? कसा वापरायचा असतो? So here are some examples. May I come in? May I make a move now? May I help you? May I call you later? May I send you this letter? आता या सगळ्या एक्झाम्पलचा अर्थ काय होतो बरं? या सगळ्या उदाहरणांच्या वरून आपल्याला लक्षात येतं आय एम आस्किंग फॉर द परमिशन. मी परवानगी घेतोय तुमची. मे आय कम इन? मला जर का आतमध्ये यायचं असेल, जायचं असेल, तर मी त्या व्यक्तीची परमिशन घेतोय. मे आय कम इन? मी आत येऊ शकतो का? मे आय गो देअर? मी तिकडे जाऊ शकतो का? मे आय यूज युअर मोबाईल? मी तुमचा मोबाईल यूज करू शकतो का? मे आय कॉल फ्रॉम युअर मोबाईल? मी तुमच्या मोबाईलवरून एक फोन करू का? म्हणजे काय बरं? जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची, एखाद्या ऍक्टिव्हिटीची तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून परमिशन घ्यायची असते, whenever you are asking for the permission, of course we use the word may. परमिशन विचारण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी तुम्हाला मे वापरावं लागतं. Moving ahead, what is the another function of may? May is used to express the possibility. मेचा दुसरा असा उपयोग आहे तो म्हणजे टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी. म्हणजेच काय बरं? पॉसिबिलिटी, शक्यता. फॉर एक्झाम्पल, ही मे कम टुडे. तो आज येऊ शकतो. इट मे रेन सून. पाऊस लवकरच पडू शकतो. पाऊस पडण्याची शक्यता आहे. शी मे कॉल यू. ती तुला फोन करू शकते. ती फोन करण्याची शक्यता आहे. म्हणजे काय बरं? जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्यता व्यक्त करायची असते, पॉसिबिलिटी व्यक्त करायची असते, पॉसिबिलिटी सांगायची असते, वी यूज द वर्ड मे. आय मे मीट यू इन द नून. मी आज तुला दुपारी भेटू शकतो. इट इज द पॉसिबिलिटी. इट इज पॉसिबल. तेव्हा तुम्हाला मे वापरावं लागतं. अमन मे टेक अ लिव्ह. अमन लिव्ह घेऊ शकतो. या प्रकारे तुम्हाला whenever you want to express the possibility, of course we use the word may. शक्यता सांगण्यासाठी आपल्याला मे वापरावं लागेल. Now here is the next use of may. May God bless you. देव तुझं भलं करू. मे यू पास द एक्झाम. तू परीक्षा पास होस. मे यू लिव्ह अ लॉंग लाईफ. तुला दीर्घायुष्य लाभो. मे यू गेट मॅरिड सून. लवकरच तुझं लग्न हो. मे युअर ड्रीम्स कम ट्रू. तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो. तुझी सगळी स्वप्न सत्यात येवो. म्हणजेच काय बरं? जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याला विश करायचं असतं, ब्लेसिंग, आशीर्वाद द्यायचे असतात, तेव्हा आपल्याला मे वापरावं लागतं. सो वेन एव्हर द टाइम कम्स टू ब्लेस समवन और विश समवन, आशीर्वाद किंवा शुभेच्छा देण्याची वेळ असते, शुभेच्छा द्यायच्या असतात, तेव्हा आपल्याला मे वापरावं लागतं. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे देर आर मल्टिपल युजेस ऑफ मे. त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारे वापरावं लागेल. आस्किंग फॉर द परमिशन, परवानगी विचारण्यासाठी. एक्सप्रेसिंग द पॉसिबिलिटी, शक्यता व्यक्त करण्यासाठी. अँड ऑफकोर्स ब्लेसिंग्स अँड विशिंग, म्हणजेच आशीर्वाद किंवा शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला मे वापरावं लागतं. So friends, I hope you like this video. You gain some knowledge and information from this video. If you do so, please subscribe to our channel, share with your friends and family members, and of course, press the bell icon that you can never miss any updates from the channel. And जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज like this video.
Thank you so much.